अंधेरीमधून एक बातमी समोर येते। अंधेरी स्टेशनवरती टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झालेला आहे। अमराठी टीसीने मराठी बोलण्यास नकार दिल्याचा आरोप प्रवाशांना केला आणि एवढंच नाही तर अमराठी टीसीने प्रवाशाला कोंडून ठेवल्याचा देखील आरोप आहे आणि यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। कोंडून ठेवलेल्या प्रवाशाला सोडवण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते अंधेरी स्टेशनवरती आरपीएफच्या कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर येते। अंधेरीमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला आणि टीसीने प्रवाशाला स्टेशनवरती डांबून ठेवल्याचा आरोप केला जातो आणि हीच काही दृश्य आपण सध्या बघतोय। विजय देसाई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। विजय, काय नेमकं सगळं प्रकरण आहे, काय वाद घडलेला आहे? ही रेल्वे प्रवासी जो आहे त्याने ज्यावेळी टीसी त्याच्याकडे आला होता त्यावेळी त्यांनी मराठीत बोला, मराठीत सेवा द्या असं सांगितल्याचं त्या प्रवाशाचं म्हणणं आहे आणि टीसी जे होते ते अमराठी होते आणि त्यांनी ते हिंदीत बोलण्यास नकार दिला, मराठीत बोलण्यास नकार दिला। त्यामुळे त्याच ठिकाणी जे मराठी टीसी होते ते त्या ठिकाणी येऊन त्यांनी मराठी प्रवाशाची उचल घातली आणि तुमच्या व्हॉट्सअपमध्ये हिंदी का आहे, इंग्लिश का आहे असं बोलून उलट मराठी माणसानेच एक प्रकारे मराठीचाच अपमान केल्याची धक्कादायक घटना ही मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे। कारण मराठीच माणूस जर मराठीचा मारेकरी असेल तर नेमकी ही कारवाई व्हायलाच पाहिजे। कारण असे जर मराठी असतील तर मराठी माणूस आपली मराठी भाषा जी आपली माय माऊली आहे ती या ठिकाणी कुठेतरी बाजूला जाईल आणि त्यामुळे मराठीवर अन्याय होईल असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे। त्यामुळे ह्या मराठी जो टीसी आहे त्यांनी जी परप्रांतीयांची बाजू घेतलेली आहे कुठेतरी आपल्यासोबत गोवर्धन देशमुख आहेत मराठी एकीकरण समितीचे, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। देशमुख, जे आपण बघतोय स्टेशनवरती, अंधेरी स्टेशनवरती हा वाद झालेला आहे, टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठीवरून वाद झालाय। दुर्दैवी आहे, म्हणजे दरवेळेस आम्ही फक्त जायचे, आंदोलन करायचे आणि माननीय मुख्यमंत्री दरवेळेस सांगणार की महाराष्ट्राचा अपमान होतो। अशा वेळेस महाराष्ट्राचा अपमान होत नाहीये का? आता 2 आठवड्यापूर्वी मुंबई सेंट्रलचा प्रकार पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, पण त्याने माफी काय मागितली, मग आम्ही त्या ठिकाणी निलंबनची मागणी केली, त्याचं निलंबन झालं। पण हे दरवेळेस का सहन करायचं महाराष्ट्राने? आणि एक भाषिक मराठी राज्यामध्ये रेल्वेची आम्हाला मराठीमध्ये सेवा का नाही मिळावी? रेल्वेचा मराठी द्वेष दरवेळी दिसून येतो। आता मी अंधेरी पूर्व आरपीएफ कार्यालयाकडे निघालो आहे, त्या ठिकाणी जाऊन आता काय जो हैदोस होईल त्याला जबाबदार रेल्वे असणार आहे। त्या पंकज सिंग म्हणून रेल्वेचे अधिकारी आहेत, विभागीय अधिकारी, त्यांना मागे आम्ही निवेदन दिलं की अशा सगळ्या मुजोर कर्मचाऱ्यांची एक मस्ती तुम्ही उतरवली पाहिजे जे मराठीचा द्वेष करतायत। परंतु हे वारंवार होत आहे, याचं कारण एकमेव आहे की आमचे जे राज्यकर्ते आहेत, आमचे जे सरकार आहे, आमचं शासन आहे किंवा मराठी भाषा मंत्री आहेत याकडे दुर्लक्ष करतायत, म्हणून यांचा माज वाढलेला आहे असं मला वाटतंय। देशमुख, जी आणखीन एक मुद्दा म्हणजे तो जो प्रवासी होता त्याला साधारण 1 तासापासून डांबून ठेवल्याचा देखील आरोप केला जातोय। या संदर्भात काही तुमच्याकडे माहिती आली आहे का? जवळपास अडीच वाजता डांबून ठेवलंय त्याला। त्याची चूक आहे का ही मराठीची मागणी कर? जो एक अमराठी टीसी आहे तो तिकीट तपासणीस आहे, तो तिकीट तपासण्यासाठी आला असता प्रवाशांनी सांगितलं तुम्ही मराठीत बोला आणि मराठीत बोलू नये, तुम्ही मराठीत बोलता म्हणून आमच्या कामात अडथळा येतो असं म्हणून त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं आहे अंधेरी पूर्वला आरपीएफच्या कार्यालयामध्ये। आणि माझं स्वतः वैयक्तिक फोनवरती बोलणं झालं तरी देखील त्यांची मुजोरी सुरू आहे की कामात अडथळा येतो मराठी बोलण्याची मागणी केल्यामुळे। हा कुठला रेल्वेचा भोंगळ कारभार आहे, याचा आम्ही निषेध करतोय। आता मी त्या ठिकाणी पोहोचतोय। माझी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे की या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चाप बसला पाहिजे, असा काहीतरी कायदा करा। गोवर्धन देशमुखची तुमची भूमिका लक्षात आली, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल।